हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज काय झालं मी तुम्हाला सांगते. माझी आई आली होती. सो ती मला बोलली की एवढं कसं काय तू जेवण ॲटलिस्ट चांगलं बनवते, खाण्यालायक बनवते. कारण की मी अगोदर काहीच जेवण बनवायची नाही, एकदम काहीच नाही, फक्त भात डाळ भाजी मोजक्याच, बटाट्याची भाजी, त्याच्यामध्ये मसाला वगैरे नसतो ना, त्या भाज्या मी बनवायची. सो आता आई माझं जेवण खाऊन एवढी ती शॉक झाली की विचारूच नका. सो आज मी बनवले पालकची भाजी आणि पालक राईस. चपात्या ऑलरेडी होत्या. सो एक कुकरमध्ये मी पालक कट करून घेतले. त्याच्यामध्ये चणा डाळ मी 10 मिनटं अगोदर गरम पाण्यात भिजत घालून ठेवलं होतं. त्याच्यासोबतच मी शेंगदाणे टाकले, लसूण, मिरची, थोडंसं जिरं टाका, कोथिंबीर टाका, हळद टाका, मीठ टाका, थोडंसं मीठ टाका आणि 2 ग्लास पाणी. अशा प्रकारे 3 कुकर लावून 3 शिट्या होऊन द्या. बघा, अशा प्रकारे 3 शिट्या झाल्या आहेत आणि मस्त ते शिजले आहे. ते थोडंसं तुम्ही स्मॅश पण करू शकता. जसं आपण डाळ ढवळून काढतो ते तुम्ही स्मॅश पण करू शकता. और तुम्ही जस्ट एकदा कुकर मिक्सरला लावून घ्या. एकदम पातळ करू नका. बघा, अशा प्रकारे एकदमच जाड ठेवा. ह्याच्यासोबतच माझा कुकर होत होता, त्याच्यासोबतच मी पालक उकडून घेतलं होतं. नंतर मी ते थंड पाण्यात टाकलं की त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे आणि तो मी मिक्सरला लावून घेतलं. त्याच्यासोबतच मी जे आपण पालक राईस बनवणार आहोत त्याच्यासोबत मी जो मसाला टाकणार आहे, त्याची ग्रेव्ही टाकणार आहे, ते मी रेडी करून घेतले. जे आपण उकडून घेतलेले पालक त्याच्यामध्ये टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकली, लसूण टाकले आणि मिरची टाकली. हे सर्व मी ग्राइंड करून घेतले. बघा, अशा प्रकारे मस्त आता मी पालक राईस बनवते. सो आई माझी तेच विचार करत होती की तू इतकं चांगलं कसं काय जेवण बनवायला लागली. अगोदर तर काय जेवण बनवायचे नाही तू. तिला अजिबात जेवण बनवता येत नाही, तर ही नवऱ्याला काय नंतर खाऊ घालेल. सो सुरुवातीला माझी खूप पंचायत व्हायची जेवण बनवायच्या नादामध्ये, खूप वेळ जायचा. आता मी थोडं का होईना लवकर आवरायला शिकली आहे. पालक भात बनवताना तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये काय काय टाकले. त्याच्यामध्ये तेलामध्ये खडे मसाले टाकले, जिरं, मोहरी, कांदा, लसूण, कढीपत्ता आणि आपण जे ग्रेव्ही तयार करून घेतली त्याच्यामध्ये टाकले. आणि आपण 10 मिनटं अगोदर भात भिजत घालून ठेवला होता तांदूळ, त्याच्यामध्ये टाकले. चवीप्रमाणे मीठ टाकले, पाणी टाकले, कोथिंबीर टाकले आणि कुकर लावून टाकले. त्याचे 3 शिट्या होऊ द्या. आणि त्यासोबतच मी भाजी जी ग्राइंड करून घेतली तिला आपण फोडणी देऊया. सो एका कढईमध्ये मी 3 स्पून तेल घेतले. त्याच्यामध्ये लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकले, थोडीशी हळद टाकले आणि लाल मसाला आणि ती भाजी एकत्र टाका, जेणेकरून मसाला जळणार नाही. चवीप्रमाणे मीठ टाका. आणि मी काचेची बरणी आत्ताच जस्ट नवीन घेतली आणि ती यूज करायला लागली. अगोदर मी प्लॅस्टिकची बरणी यूज करायची. चवीप्रमाणे मीठ टाका, थोडंसं पाणी टाका, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. आणि अशा प्रकारे माझी भाजी रेडी आहे, भात पण रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच मी नवनवीन रेसिपी घेऊन येते. तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत खात राहा. बाय.